आज होता ना रे बुवा आपला बोर्डाचा पेपर, ते बी बायोलॉजीचा. तरी बी आपण ब्लॉक करतोय, कसं काही होऊन जाऊ, ब्लॉक काढणं थांबलंच नाही पाहिजे. तर जय श्रीराम मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपला मित्र मयूर आपल्याला बोलायला आलता आणि आपल्या फॉलोअर्स मित्राला बी आपण व्हिडिओ घेऊन घेतलं. तुम्ही म्हणसाना खाली हात चालला का, आपण खाली हात नाही चाललो. आपलं जे बी सामान आहे ते आपण मयूरच्या बॅगेत टाकलं आणि त्यातल्या त्यात विषय असा, आपण पैशापेक्षा जास्त आपले मित्र कमवले म्हणून ते आपल्याला कोणत्याही गोष्टी सहकार्य करतात. पण आज दुःख या गोष्टीचं होतं की आज त्या मित्रासोबत कदाचित आपला कॉलेजमध्ये शेवटचा दिवस. आता 12वी नंतर जो त्याच्या मार्गाला लागून जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. पण कोणी कुठे बी गेलं तरी आपली दोस्ती तर काही तुटणार नाही, शेवटपर्यंत तशीच राहील. मित्रांनो, आम्ही चाललो आता गावात, कारण पेपराला अर्धा घंटा बाकी आहे. म्हटलं गावात जाऊन थोडाफार आता आपण टाइमपास करू. पण गावात आल्यानंतर समजलं की आज आहे बुधवारचा बाजार आणि आपल्या कुऱ्या गावात तर दर बुधवारी बाजार असते. आपण त्या पोराला सांगलं की टाइमपास करायला नाही पुरत, म्हणून परत चाललो आपण आपल्या सेंटरवर. आणि इकडे दादू भाऊ बी आलते, मग तेले पण आपण व्हिडिओ घेऊन घेतला भाऊ. आणि हळूहळू आपले मित्र बी यायला लागले पेपर देण्यासाठी. पोरं आपल्याला म्हणत होते सगळ्याला व्हिडिओ घे रे भाऊ, याच्यानंतर आपली कधी भेट होईल काहीच माहिती नाही. बोललो सगळ्याला व्हिडिओ घ्यायला काहीच ताण नाही. आणि नंतर आम्ही चाललो रे भाऊ वर्गात पेपर देण्यासाठी. आपला मोबाईल जो होता तो आपण घरी देऊन दिलेला होता. नंतर झालाच रे भाऊ आपला 3 घंट्याचा बायोलॉजीचा पेपर. मयूरबा कसा कुदून बसला गाडीवर. पेपरचा विषय जर सांगितला तर पेपर एकदम टफ होता रे भाऊ आपला. आपण जे वाचलं होतं ते पेपरात आलं नाही, तरी बी आपण पेपर लिहिला कसा तरी. आणि त्याच खुशीमध्ये आम्ही बदाम शेक पेला. आणि आमचा विषय असा आहे, आम्ही थोडेसे अलग पोर आहे, कारण पोराचा पेपर चांगला गेला की पोरं पार्टी करतात. आमचा पेपर नॉर्मल गेला तरी बी आपण पार्टी केली. आणि गावात आलो तर आपल्याला पिचकारा दिसल्या आणि तिच्यात आपल्याला हे पिचकारी आवडली, म्हणून आज साठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओत.